नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे गणपतीचं वॉल हँगिंग कसं बनवायचं आहे ते मी आत्ता या व्हिडिओतून सांगत आहे. ह्याच्या आधी मी 3 भाग केलेले आहेत व्हिडिओचे. त्याच्यामध्ये इथपर्यंत हा आपला गणपती कसा तयार केलेला आहे ते मी दाखवलेलं आहे. आता ह्या चौथ्या भागामध्ये इथून पुढचा गणपती कसा तयार करायचा ते मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 3 मोती घेतलेले, पांढरा आणि 2 हिरवे असे मोती घेतलेत सुईमध्ये. आणि आता त्याच मोत्यातून परत मी विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. आता इथे 2 हिरवे, परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची इकडच्या. या मोत्यातून, ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2 हिरवे मोती घेतलेले आहेत. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून मी सुई काढून घेते. पिवळ्या मोत्यात आलेली आहे सुई आता आपली. इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला आता हा एक पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक हिरवा घ्यायचा आहे. आणि ह्या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 2 पिवळे मोती, परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून आणि ह्या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पिवळा घ्यायचा आणि मग हा एक गुलाबी घ्यायचा. हा मी इथे डार्क गुलाबी वापरलेला आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2
ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 गुलाबी रंगाचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2 गुलाबी मोती, या गुलाबी मोत्यात सुई काढून घ्यायची. एक, 2 आणि हा तिसरा. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आणि मग हा एक पिवळा घ्यायचा. या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली डावीकडून उजवीकडे. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक गुलाबी आणि हा एक पिवळा. इथे ही आपली गणपतीची सोंड तयार होतीये. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 2 गुलाबी मोती, 1 आणि हा दुसरा. तर ह्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून परत एक पिवळा, एक गुलाबी. आता इथे परत एक पिवळा आणि एक गुलाबी मोती. या मोत्यातून सुई काढून घेतली डावीकडून उजवीकडे. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 गुलाबी मोती घ्यायचे.
मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे. 1 आणि 2 पिवळे मोती या गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक पिवळा घ्यायचा आणि मग हा गुलाबी घ्यायचा. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 2 पिवळे मोती, 1 आणि हा दुसरा. इथे परत 2 पिवळे मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि आता इथे 2 हिरवे मोती. परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. परत 2 हिरवे मोती, आणि आता इथे हा तंगूस इथे बाहेरच्या साईडने आहे या हिरव्या मोत्यातून, म्हणून इथे पहिल्यांदा एक पांढरा मोती घ्यायचा आणि मग हा हिरवा मोती घ्यायचा. परत या मोत्यातून आणि ह्या 1 नंबरच्या हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ चालू करताना आता पहिल्यांदा 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा, आणि एक हा पांढरा घ्यायचा. म्हणजे ही पांढरी बॉर्डर आपली अशी व्यवस्थित येत राहणार आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे, इथे परत 2 हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती घ्यायचे,
आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. पिवळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून पिवळ्या, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. 2 गुलाबी. परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी आणि हा पिवळा. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आता इथे परत 2 पिवळे मोती, एक आणि 2. आता इथे परत 2 पिवळे मोती. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता 2 गुलाबी मोती, या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. त्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची. इथे परत 2 गुलाबी मोती, परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. 2 पिवळे मोती, या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 गुलाबी मोती,
2 गुलाबी मोती, परत या मोत्यातून सुई काढून घेतली आपण। आता या मोत्यापर्यंत परत 2-2 गुलाबी मोत्यांनी विणून घ्यायचं आहे। इथे मी 1, 2, 3 आणि 4 जे चौफुले आहेत ते 2-2 गुलाबी मोत्यांनी विणून घेतलेले आहे। आता पुढचा जो चौफुला आहे तिथे परत 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 पिवळा मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत। आता इथे आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला 1 गुलाबी घेतला आणि हा 1 पिवळा घेतला। सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली। परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला 1 हिरवा घ्यायचा आणि मग हा 1 पिवळा घ्यायचा। पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची ह्या। आता इथे 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे आणि इथे शेवटी 1 पांढरा 1 हिरवा असं आपण विणून घेणार आहोत। इथे मी 1, 2 आणि 3 चौफुले 2-2 हिरव्या कलरच्या मोत्यांनी विणले आणि हा शेवटचा चौफुला आहे। तर त्याच्यात 1 पांढरा घेणार आहे आणि मग 1 हिरवा घेणार आहे आपल्या बॉर्डरसाठी। आणि परत सेम विणायचं आहे। या पहिल्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे मी काढून घेतलेली आहे। इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता नवीन ओळीची सुरुवात करताना पहिल्यांदा मी हे 2 हिरवे आणि 1 पांढरा असे 3 मोती घेतलेले आहेत। त्याच मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आहे। हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ह्या मोत्यापर्यंत 2-2 हिरव्या मोत्याने आपण विणून घ्यायचं आहे। इथे मी हे 1, 2, 3 चौफुले आहेत ते 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घेतलेले आहेत। आता पुढचा विणताना आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा 1 गुलाबी घ्यायचा आणि मग हा 1 पिवळा घ्यायचा आहे। परत या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत या मोत्यातून वरच्या दिशेने आणि इथे आता परत 2 गुलाबी मोती।
एक आणि दोन गुलाबी मोती, सेम विणायचे. या मोत्यातून परत आता इथे आपल्याला घ्यायचे आहेत मोती. यातला एक पिवळा घ्यायचा आहे आणि एक गुलाबी घ्यायचा आहे आणि या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि आता इथून पुढे हे आपण गुलाबी इथपर्यंत दोन दोन गुलाबी मोत्यांनी विणून घेणार आहोत. एक आणि हा दोन गुलाबी मोती, विणताना आपण सेम विणणार आहोत. इथे दोन पिवळे मोती घ्यायचे, सेम विणायचे. इथे परत दोन गुलाबी मोती, एक आणि हा दुसरा. परत दोन गुलाबी मोती, परत या मोत्यातून सगळ्या सुई काढून घ्यायची. 1 2 3. इथे परत दोन पिवळे मोती, एक आणि हा दुसरा. ते परत दोन पिवळे मोती, इथे परत दोन गुलाबी, वरच्या दिशेने सुई, परत दोन गुलाबी मोती आणि दोन. आता इथे
परत हे 2 गुलाबी मोती, 1 आणि 2 या मोत्यातून गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आणि हा एक हिरवा. परत या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या हिरव्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपण 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचे. इथे आता मी 1 2 3 चौफुले हे 2-2 हिरवे मोती घेऊन विणलेले आहेत. आता इथे शेवटचा जो चौफुला आहे तिथे हा पहिला हिरवा घेणार आहे, मग हा पांढरा घेणार आहे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेणार. या मोत्यातून इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे आपली पुढची ओळ चालू होणार आहे. त्यासाठी आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि नंतर हे 2 हिरवे मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. दोन आणि हा तिसरा. परत 2 हिरवे मोती. वरच्या दिशेने सुई, 2 हिरवे मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत आपल्याला एक पिवळा आणि एक हिरवा असे 2 मोती घ्यायचे. इथे आता परत एक पिवळा घ्यायचा आणि एक गुलाबी मोती घ्यायचा. मोत्यातून सुई काढून घेतली. दोन गुलाबी मोती. परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली.
आणि ह्या मोत्यातून काढून घ्यायचे. इथे मी पहिल्यांदा एक पिवळा आणि एक गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. मग या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2 पिवळे मोती घेतले. इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई घेतली काढून. आता इथे 1 पिवळा मोती घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी मोती. परत इथे 2 गुलाबी मोती. दोन गुलाबी मोती. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा पिवळा, असे 2 मोती घ्यायचे. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत एक गुलाबी आणि हा एक पिवळा मोती घ्यायचा आहे. आता इथे 2-2 गुलाबी मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. इथे आता मी हे 1 आणि 2 चौफुले बनवून घेतले, 2-2 गुलाबी कलरच्या मोत्यांनी विणून घेतलेले आहेत. आता इथे मी हे 2 पिवळे मोती घेणार आहे, 1 आणि 2 पिवळे मोती घेतले. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे 2 गुलाबी मोती, 1 आणि 2 गुलाबी मोती. परत 2 गुलाबी मोती.
आता इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा मोती. परत या मोत्यांमधून सुई काढून घेतली आणि आता इथे दोन दोन हिरवे मोती, शेवटी एक पांढरा एक हिरवा मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करण्यासाठी ह्या 1 नंबरच्या मोत्यातून मी तंगूस काढून घेतलेला आहे, तो डावीकडे आलेला आहे. आता इथे 2 हिरवे मोती घ्यायचे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे. परत 2 हिरवे मोती. परत 2 हिरवे मोती. एक आणि 2. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक हिरवा मोती घ्यायचा. मोत्यातून वरच्या मोत्यात सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे. परत ह्या गुलाबी मोत्यातून सुई मी काढून घेणार आहे. हे असं दिसतंय. इथे आता परत 2 गुलाबी मोती घ्यायचे. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला हा एक गुलाबी आणि हा एक पिवळा मोती दोन मोत्यातून सुई काढून घेतलेली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून परत सुई काढून घेतलेली आहे.
आता इथे एक गुलाबी घ्यायचा मोती आणि हा एक पिवळा घ्यायचा. मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे. एक आणि 2. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. इथे आता परत 2 गुलाबी मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. 2 गुलाबी मोती. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा पिवळा मोती घ्यायचा आहे. मुळे परत ह्या पिवळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. ह्या मोत्यातून परत ह्या मोत्यातून. इथे आपले परत 2 पिवळे मोती घ्यायचे.
एक आणि हा दुसरा. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 पिवळेच मोती घ्यायचे आहेत. परत ह्या पिवळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे. वरच्या दिशेने सुई काढली. परत या सगळ्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे मी 2 गुलाबी मोती घेतलेले आहेत. या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेत आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घेतलेली आहे. इथे आता अजून परत 1 आणि 2 गुलाबी मोती. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. हा 1 2 आणि हा तिसरा मोती. ह्याच्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे आणि 2 पिवळे मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून या गुलाबी मोत्यातून मी सुई काढून घेते. या पुढच्या मोत्यातून आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 हिरव्या मोती आणि इथे शेवटच्या मोत्यात आल्यावर 1 पांढरा 1 हिरवा मोती असं मिळून ही ओळ आता आपण पूर्ण करून घेणार आहोत. गणपतीच्या वॉल हँगिंगच्या या 4थ्या भागामध्ये मी इथपर्यंत गणपती कसा विणायचा आहे ते दाखवलेलं आहे. आता इथून पुढचा भाग मी माझ्या 5व्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.